राज्याला हादरवून सोडणाऱ्या शेतकरी किडनी विक्री प्रकरणात अखेर पोलिसांना मोठं यश मिळालंय। या अमानवी कृत्यामागील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली असून कमिशनच्या लालसेपोटी तो शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील शेतकरी रोशन कुडे याने गायीच्या उपचारासाठी सावकाराकडून अवघे 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। मात्र अवाजवी व्याजामुळे हे कर्ज वाढत गेलं आणि रोशनने तब्बल 48 लाख रुपये सावकारांना दिले, तरीही सावकारांचा जाच काही कमी झाला नाही। सावकाराच्या त्रासाला कंटाळून अखेर रोशनने अत्यंत टोकाचा निर्णय घेतला। कर्ज फेडण्यासाठी त्याने कंबोडिया येथे जाऊन स्वतःची किडनी 8 लाख रुपयांना विकली। किडनी विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर रोशनने फेसबुकवरील किडनी डोनर पेजशी संपर्क साधला। याच माध्यमातून त्याची ओळख आरोपी सूत्रधाराशी झाली। आरोपीने आपले खरे नाव लपवून स्वतःचे नाव डॉक्टर कृष्णा असल्याचं सांगितलं आणि चेन्नईचा रहिवासी असल्याचं भासवलं। मात्र तपासात उघड झाले की आरोपीचे खरे नाव 35 वर्षीय रामकृष्ण सुंचू असून तो सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। विशेष म्हणजे रामकृष्ण स्वतःही कर्जबाजारी होता। कर्ज फेडण्यासाठी त्याने स्वतःची किडनी 8 लाख रुपयांना विकली आणि त्यानंतर तो किडनी विक्री टोळीचा एजंट बनला। रामकृष्णने आतापर्यंत उत्तर भारतातील तब्बल 12 नागरिकांच्या किडन्या कंबोडियामध्ये विकल्याची कबुली दिली आहे। प्रत्येक किडनी मागे त्याला 1 लाख रुपयांचं कमिशन मिळत होतं। अभियंता असूनही पैशाच्या लालसेपोटी तो हे अमानवी कृत्य करत असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। या प्रकरणात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून अशी माहिती पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिली आहे। पोलिसांनी मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा कलम 18 आणि 19 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणात 6 सावकारांवर गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत किडनी विक्री प्रकरणातील 1 आरोपीसह एकूण 6 जणांना अटक करण्यात आली आहे। हे किडनी विक्री रॅकेट संपूर्ण देशभर पसरले असून त्यामागील मोठ्या सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत। तपासासाठी पोलीस पथक पश्चिम बंगालकडे रवाना झाले। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन तसेच अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे।